नमस्कार. आज आपण राजमा मसाला पाहणार आहोत. हाय प्रोटीन प्लस वजन कमी करायलाही मदत करते. मी अशी राजमा घेतली आहे, ती रात्रभर पाण्यात भिजवून घेतली. छान ती आता आपली भिजून झाली आहे. मी नॉर्मल पाण्यात भिजवलेत, गरम पाण्यात नाही भिजवलेत. जर इन्स्टंट हवं असतील तर गरम पाण्यात भिजवा. आणि हे बाजारात आपल्याला ओले पण भेटतात, ते जर त्याचीही भाजी अशीच केली तरी चालेल. मग मी त्यात घेतले 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 2 कांदे आणि कढीपत्ता ऑप्शनल आहे, आणि आलं लसणाचं पेस्ट आणि खोबरं. ड्राय कोकोनट घेतलं आहे मी. त्याला छान आता परतून घेते कोकोनटला गोल्डन होईपर्यंत. मी इथे ड्राय कोकोनट वापरते आहे, ते ऑप्शनल आहे टोटली. तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा, नसेल तर नका वापरू. त्याच्याने छान तेल सुटतं आणि एक थिकनेस भेटते, म्हणून मी वापरते. इथे छान एक ग्रेव्ही तयार होते, त्यामुळे वापरते आहे. आणि खोबरं परतताना सारखं हलवत राहा, जेणेकरून खाली लागणार नाही. मग हे आता मी काढून घेतलं आहे, असं गोल्डन छान झालं आहे आपलं खोबरं आता परतून. मग मी त्यात आता अर्धा स्पून ऑइल घेतलं आहे, आणि त्यात आपले सगळे कढीपत्ता, आलं लसूण, कांदा सगळं परतून घेते छान. आता कांदा परतून झाला आहे, तर मी ह्यात टमॅटो ॲड करते आता. टमॅटो ॲड केल्यानंतर मी थोडंसं अर्धा कप पाणी ॲड केलं आहे, जेणेकरून पटकन शिजतील. आणि इथे पाणी कमी होईपर्यंत मी वाफेला ठेवलं आहे. एक 5 मिनटं लागतात, जास्त टाईम नाही लागत. झटपट होते राजमा आपला अशा रीतीने. आता झालेलं आहे आपलं. मग मी मिक्सरच्या जारमध्ये सगळंच खोबरं आणि हे सगळं काढून घेते एकाच टाईममध्ये. आता मी वाटण आपलं करून घेतलं आहे, मिक्सरला काढून घेते. मग त्यानंतर मी बनवते आहे कुकरमध्ये राजमा. मला असंच आवडतं. मी इवन छोलेही असंच बनवते. 2 स्पून तेल घातलं आणि आपली पिवळी घातली आहे मी. छान आता त्याला 1-2 मिनिट उकळी आणू देते, त्याच्यातला तेल निघेल. मग मी त्यात मसाले ॲड करते आहे सगळे. मी बाजारातून आणला होता एव्हरेस्टचा राजमा मसाला, तो मी 2 स्पून घेतला आहे. आणि मग मी कांदा लसूण मसाला अंबारीचा गोडा मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ इतकंच वापरलं आहे मी. बाकी काही ॲड केलेलं नाही आहे यात. बस तुम्ही जर काही वापरायचं असेल, तुम्हाला हवं तर अजून थोडंसं स्पायसी हवं असेल, तर तुम्ही त्यात फोडणी देतानाच उभे मिरच्या चिरून टाकू शकता मधून. थोडंसं असं झाल्यानंतर मी त्यात आता मसाले ॲड केलेत. मी धने पावडरसुद्धा ॲड केली होती, ते सांगायला विसरले. धने पावडरसुद्धा ॲड केलं आहे. बाकी काही घातलं नाही आहे. तुम्हाला जर अजून काय ॲड करायचे असतील मसाले तर चालतील, पण जितके मसाले कमी तितकं टेस्टला छान होतं. ओरिजिनल टेस्ट येते, फक्त मसाल्यांची टेस्ट नाही लागत, म्हणून मी जास्त ॲड करत नाहीत. मग आता आपण त्यात राजमा ॲड करून घेऊयात. ते पाणी मी तसंच घालते आहे. मी ऑलरेडी एकदा धुवून घेतलं आणि परत त्याला मी ठेवलं होतं, त्यामुळे मी तसंच वापरते आहे. खूप जण राजमा आधी शिजून घेतात कुकरला लावून, मग नंतर ते ग्रेव्ही करून त्यात घालतात आणि 1-2 मिनिट उकळी देतात वगैरे असं करतात. मी तसं नाही करत. अशी कुकरलाच डायरेक्ट सगळं घालून मी करते, जेणेकरून ते राजमाच्या आतमध्ये मसाला आणि सगळं काही छान टेस्ट लागते, म्हणून मी त्याच्यात तसं ॲड करते. तुम्हीसुद्धा तसंच करून पहा, एकदा ट्राय करा. आणि मी 3 शिट्ट्या करून घेतल्यात, बाकी काही नाही. मग झाला आपला रेडी राजमा. मग तुम्ही सर्व करा गरम गरम भाकरीसोबत किंवा भातासोबत. राजमा चावल छान लागतो, पण आपण भाकरी किंवा कशासोबतही खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा बघा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बघा खोबऱ्याचं तेल किती छान सुटलं आहे ना. मी जास्त तेल नाही वापरलं आहे, पण ते मसाल्यांचं आणि खोबऱ्याचा तेल आला आहे, आणि खोबऱ्यामुळे छान ग्रेव्ही तयार झाली आपली. मला तरी असंच आवडतं. तुम्ही कसं करता ते कमेंट करून नक्की कळवा, मला आवडेल. मी तशी पण नक्की ट्राय करेन. आपले राजमासुद्धा छान शिजलेत. आता मस्त मी जेवायला बसते आहे. या जेवायला. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.